आडवळ घुम वडवळ घुमचा पण खेळ खेळूया हा. किस बाई किस दोडका किस माझ्यानं दोडका किसवना दादाला बायको करवना. किस बाई किस दोडका किस आडवळ घुम पडवळ घुम पडवळीच्या वेलीवर पाय कसा देऊ कारल्याच्या वेलावर पाय कसा देऊ आडवळ घुम 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 घुम. हा आता आपण एक नवीन खेळ बघूया हा. या लाया कशाच्या या लाया कशाच्या
इथं आल्यानंतर लक्षात आलं की माझ्या गाण्यासाठी कार्यक्रम थांबलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की माझ्या सगळ्या महिला भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी गाण्यातनं ज्या काही माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये नक्की प्रयत्न करेन. त्या गाण्यातनं अजून एक गोष्ट मला कळली, महाराष्ट्र राज्य सरकारला आणि विशेषतः आपल्या मातृभाषेला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याचा उल्लेख देखील माझ्या महिला भगिनींनी गाण्यामध्ये केला. त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे. आणि म्हणून हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल की उदय सामंत फक्त मराठीवर राजकारण करत नाही, तर मराठीला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्या आमदारांना केला, याची देखील जाणीव तुम्ही मला करून दिली. त्याबद्दल तुमचे आभार मानतो, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. अशा मंगळागौर कार्यक्रमातनं जनजागृतीचे कार्यक्रम देखील महिला भगिनी करतायत. समाजाचं प्रबोधन करण्याचा मार्ग या मंगळागौरीतनं स्वीकारला जातो आहे, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि भविष्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही याची खात्री देतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खऱ्या अर्थाने भाऊरायानं तुम्हा सर्वांची पाठराखण केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या